बदलापूर शहरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या कार्यस्थितीबाबत माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनंतर शहरातील सांडपाणी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या नागरीकरणामुळे सांडपाणी प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली असताना उपलब्ध नोंदी आणि प्रत्यक्ष प्रकल्पांच्या स्थितीमध्ये तफावत असल्याचे दिसून येत आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जाच्या उत्तरात प्रशासनाने केवळ रमेशवाडी येथील एसटीपी प्रकल्प कार्यरत असल्याचे नमूद केले असून इतर प्रकल्पांबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार बदलापूर परिसरात रमेशवाडी येथे 22 MLD क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत आहे. याशिवाय शिरगाव, सोनीवली आणि हेंद्रेपाडा परिसरातही एसटीपी प्रकल्प प्रस्तावित अथवा उभारण्यात आल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होत आहे. मात्र RTI उत्तरात या प्रकल्पांचा कोणताही तपशील नसल्यामुळे हे प्रकल्प बंद अवस्थेत आहेत, अपूर्ण आहेत की प्रशासकीय प्रक्रियेत अडकले आहेत याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या निवासी प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर सर्व सांडपाणी प्रक्रिया केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत असणे आवश्यक मानले जात आहे. RTI मधून मिळालेल्या माहितीनुसार रमेशवाडी येथील प्रकल्पासाठी सुमारे 30 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला असून त्याच्या देखभालीसाठी दरमहा लाखो रुपयांचा खर्च केला जात असल्याचेही समोर आले आहे. अशा परिस्थितीत इतर प्रकल्पांची सद्यस्थिती स्पष्ट न होणे हा नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते सांडपाणी प्रक्रिया योग्य पद्धतीने न झाल्यास नदी, नाले आणि भूजल प्रदूषणाचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः उल्हास नदी परिसरातील पर्यावरणीय परिणाम लक्षात घेता या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रशासनाने शहरातील सर्व एसटीपी प्रकल्पांची सविस्तर आणि अधिकृत माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी होत आहे. प्रत्येक प्रकल्पाची क्षमता, प्रत्यक्ष प्रक्रिया होणारे सांडपाणी, देखभाल खर्च आणि कार्यस्थिती याबाबत पारदर्शक माहिती देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षम सांडपाणी व्यवस्थापन हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर सार्वजनिक आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.